श्रद्धाराणी, काल आपण जो गोबीचा एक छोटासा गड्डा घेतला आणि त्याच्यातून पछडी केली होती, तर अर्धा गड्डा उरलाय. तर त्याची आज करूया आपण गोबीचे पराठे किंवा गोबीच्या पोळ्या. हां, तर आता एक किसणी घेऊन बारीक भोकांची किसणी घे आणि त्याच्यावर गोबी अशी किसून काढ. आता राणी, हे बघ, आपण गोबी किसल्यानंतर आपल्याला हा बारीक किसलेला गोबी मिळाला. पण त्याचबरोबर मिळालाय हा किसता न येण्याजोगा असा गोबी ज्याच्यात पानं राहिलेत. पण हा आपण टाकायचा नाही बरं का. याची आपण उद्या करूया गोबीचं सूप. हां, मग आता ही गोबीची पानं जी उरली आहेत ना, ती एका कंटेनरमध्ये घेऊ आणि हा कंटेनर जाऊ दे आपल्या फ्रीजमध्ये, उद्या कामाला येईल. आता राणी बेटी, आपण बघतोय पराठे टेस्टी व्हायला लागणारे पदार्थ. खरं तर तू कोणताही मसाला त्यामध्ये सामावू शकतेस, परंतु साधारण 2-3 पदार्थ आत गेले ना, म्हणजे आपला पदार्थ गोबीचा पराठा टेस्टी होणारच. बघ आता, ही आहे कोथिंबीर, अत्यंत बारीक चिरून घ्यायची, नाहीतर मग तो पराठा फाटतो भोकं पडतात लाटताना. नंतर आहे हे चिली फ्लेक्स, ज्याची जशी आवड तेवढे चिली फ्लेक्स त्या व्यक्तीने घालावेत. हे आहे मीठ, हे सुद्धा चवीपुरतं घालायचं आहे, परंतु चवीपुरतं घालताना हे लक्षात घ्यायचं की ह्या सगळ्या पदार्थामध्ये ना गव्हाचं पीठ पडणार आहे आणि त्यामुळे आपल्याला थोडं आवश्यकतेपेक्षा जास्तच मीठ आत्ता घ्यायला हवं. आता राणी बेटी, हा छोटासा ग्लास घेतला आहे मी आणि त्यातून 2 ग्लासेस भरून पीठ घेतलं आणि ते आपल्या गोबीच्या मिश्रणात स्प्रिंकल केलं. बघ आता कसं भगरीसारखं झालं आहे, ज्यात मी थोडीशी हळदसुद्धा चांगल्या रंग येण्यासाठी घातली आहे. आता राणी बेटी, या ग्लासामध्ये ना मी पाणी घेतलं आहे आणि थोडं पाणी मी आपल्या भगरीसारख्या मिश्रणावर स्प्रिंकल करते, म्हणजे शिंपडते. असं थोडं पाणी शिंपडत आपण जसं पोळीचं पीठ मळतो ना, तसा गोळा करायला बघितला आणि अशा तऱ्हेने हा पोळीच्या पिठासारखा गोळा तयार झाला. एक लक्षात घ्यायचं, स्प्रिंकल कर म्हणजे शिंपडत जा, कारण आपल्याला अंदाज लागत नाही. थोडंसं जरी जास्त पाणी झालं ना तरी मग ते पीठ एकदम पाणीदार होतं. हां, आता या पोळीच्या पिठावर अर्धा ते 1 चमचा बघत तेल टाकायचं आणि चांगला रगडून काढायचा पिठाचा गोळा. आता राणी, तो जो गुळगुळीत गोळा झाला आहे ना, तो आपण एका प्लास्टिकच्या बॅगेमध्ये असा बांधून ठेवायचा आणि मग ती बॅग साधारण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायची. खायची जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा अशी लाटून घ्यायची, छोटी लाटायची, जास्त मोठं करायचं नाही आणि तव्यावर थोडंसं तेलाचा हलका हात फिरवून त्यावर ती टाकायची. आता वरून 1-2 थेंब तेल घालून झाकण टाकायचं आणि साधारण 1 मिनिटाने झाकण उघडून पराठा किंवा आपली पोळी जी असते ती उलटी करायची. असे आपले गोबी पराठे किंवा गोबी पोळ्या या जवळजवळ 90% तयार झालेत. 90% का? तर अगदी जेव्हा जेवायची वेळ येईल ना, तेव्हा गरम तव्यावर थोडंसं तूप लावून हे पराठे किंवा पोळ्या शेकायच्या आणि मग पानात वाढायच्या. बघा मग आता आजच्या जेवणाचा बेत: पराठे गोबीचे, रसगुल्ला,
छोले, दही आणि फ्रूट डिश. मग अर्थात खवय्याच्या तोंडून काय निघेल? अन्नपूर्णा सुखी भव.